मुंबई से सटे थाने के गडकरी रंगयातन में सुर और ताल आनंदोत्सव का भव्य आयोजन किया गया। मंच पर कई गणमान्य सहित अभिनेता जैकी श्रॉफ भी मौजूद रहे। उन्होंने पर्यावरण और समाज सेवा को लेकर खास संदेश दिया। थाने के गडकरी रंगयातन में स्वतंत्र वीर सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित सुर और ताल आनंदोत्सव में कला, समाज सेवा और राजनीति का संगम देखने को मिला। कार्यक्रम में राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना के पूर्व विधायक और उपनेता रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपड़ोलकर गायकवाड़, थाने महानगर पालिका के आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी और शिवसेना की प्रवक्ता शायना एनसी की गरिमामयी उपस्थिति रही। लेकिन कार्यक्रम की सबसे खास आकर्षण रहे अभिनेता जैकी श्रॉफ। जैकी श्रॉफ ने बेहद सादगी भरे अंदाज में कहा कि वे एक कामगार हैं और ज़्यादा बोलने के बजाय काम करके दिखाने में विश्वास रखते हैं। उन्होंने धर्मवीर आनंद दिघे को याद करते हुए कहा कि समाज सेवा की प्रेरणा उन्हें वहीं से मिली। जैकी श्रॉफ ने पर्यावरण को लेकर भी गंभीर चिंता जताई और बच्चों से अधिक पेड़ लगाने की अपील की और मुंबई की बिगड़ती हवा पर सवाल उठाते हुए प्रशासन से AQI पर ध्यान देने को कहा। आप सबको बहुत बहुत प्यार बड़ू। ज़्यादा कुछ बोलने आता नहीं, हम कामगार आदमी हैं, कामगार लोग ज़्यादा बोलते नहीं, काम करके दिखाते। मैं धर्मवीर दिघे साहब के साथ बहुत काम किया हूँ। मेरा दिल उनकी बातों से धड़कता है। वो जो करते हैं लोगों के लिए जो सेवा, वही करने का। बाकी तो माटी बनने गई है, तो माटी बनने से पहले जितना कुछ कर सकता है कर लेंगे। और मेरे लिए देव की तरह है, भगवान की तरह है। और मुझे इस प्रोग्राम में बुला के आप लोगों ने मेरी इज्जत बढ़ाई है। काय जास्त बोलायचं नाही, काय बोलू मी, कामगार माणसं जास्त बोलत नाही, काम करतात. आणि सचिन तुम्हाला इकडे बोलवलं आणि वडापाव दिलं, थँक्यू. एक नंबर वडापाव या गडकरी व्हायचं, ट्राय करा तुम्ही पण. काय बोलू, काय बोलायचं आहे मला, बोल. आणि तू ये ना, पुढे ये ना, इकडे. सचिन भाऊ आहे, यांनी मला इकडे बोलवलं आणि यांचा मी आभारी आहे. आणि तू बोल, तेरे दिल में क्या बोल. धन्यवाद 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 दादा, धन्यवाद, मनापासून धन्यवाद, तुम्ही इथे आला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आते गाना सुनते आज और बैठते. आप लोगों को सबको बहुत बहुत प्यार. बच्चे लोगों को खाली झाड़ लगाने को सिखाना, बाकी कुछ हम काम नहीं आएगा. सांस लेना लंबा और झाड़ लगाना, बाकी करते रहेंगे आप लोग काम. आईला बोलतो मी, आई त्यांना सांगा हेच आहे, थोडं काय ना. AQ कितना अपना मुंबई का हवा का वाट लगेला है, वैसे ज़्यादा लगेगा तो लंग का लफड़ा हो जाएगा. बच्चे लोग का होगा, अपना तो हो गेला आहे. तो जास्त बोलतं नाही, पण झाडं लावायचं आणि रास्ता लावायचं. जय हिंद, महाराष्ट्र. वहीं उद्योग मंत्री उदय सामंत ने बताया कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में फिल्म इंडस्ट्री के उद्योग का दर्जा दिया गया है, जिससे रोजगार के नए अवसर खुलेंगे. मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, 4 वर्षापूर्वी आनंदोत्सव हा कार्यक्रम सुरू झाला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की 4 कार्यक्रमापैकी 3 कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. आणि म्हणून सर्वप्रथम मला ज्यांनी 3 कार्यक्रमाला बोलवलं त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार एवढ्यासाठीच मानणार आहे. कारण मग जसं सांगितलं की ठाणे ही आता सांस्कृतिक नगरी बनलेली आहे, तशी 4 वर्षापूर्वी ठाणे ही राजकीय नगरी देखील बनलेली आहे. महाराष्ट्राने आणि देशाने देखील बघितलेलं आहे. ती का बनली, कशासाठी बनली याचा मी उहापोह करत नाही, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली. आणि आज औचित्य असं आहे की आनंदोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं जॅकीदादा या व्यासपीठावर उपस्थित आहे. मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. कायमस्वरूपी मराठी चित्रपटसृष्टीतनं आणि बॉलिवूडमधनं एक मागणी असायची की या इंडस्ट्रीला, जी फिल्म इंडस्ट्री आहे त्या फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा दिला गेला पाहिजे. अशा पद्धतीची गेली अनेक वर्षाची मागणी जॅकीदादा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. आणि या वर्षीपासून मराठी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडला आम्ही इंडस्ट्रीचा दर्जा दिला आहे, जेणेकरून अनेक रोजगार त्याच्यातनं आता निर्माण होणार आहे. आणि म्हणून आनंदोत्सव हे त्याचं औचित्य आहे सांगण्याचं, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानण्याचं देखील औचित्य आहे. मगाशीच जॅकीदादांनी आम्हाला एक फोटो दाखवला आणि आनंद दिघे साहेबांचं नेतृत्व काय होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नेतृत्व काय होतं
हे मी जरी जवळून बघू शकलो नाही किंवा मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकलो नाही, तर त्यांच्या नेतृत्वाचा आवाका हा कार्यकर्त्यापासून बॉलिवूडपर्यंत होता हे जाकीदादांनी देखील सिद्ध करून दाखवलं. आणि आज ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी जरी उद्घाटक असलो तरी जाकीदादांचे मनपूर्वक या कार्यक्रमाला आल्याबद्दल माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून आभार मानतो. व्यासपीठावरच्या अनेक मंडळींची नावं मी घेतली नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता इलेक्शन नाही, त्याच्यामुळे तुम्ही राग काय तो इलेक्शनवर काढणार नाही हे देखील मला माहिती आहे, कारण 3 वर्षानंतर थेट इलेक्शन आहेत, तरी देखील दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम हा 4था कार्यक्रम आहे. हा असाच वर्षानुवर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू राहावा ही संयोजकांना विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थाने की सांस्कृतिक पहचान को मजबूत करता यह आनंदोत्सव यादगार बन गया.